नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा, त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा, त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल। धन्यवाद मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण पाहणार आहोत की मी, माझा भाऊ सचिन आणि आमचा मित्र बापू, तर आम्हाला रात्री 12 वाजता एका गावातून आमच्या गावामध्ये प्रवेश करताना आमच्या गावची जी सीमा आहे तिथे जो काही भयानक अनुभव आला तो आज आपण या भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत। तर मी, माझा भाऊ आणि आम्हाला एक मित्र होता, त्याचं नाव होतं बापू। आमच्या गावामध्येच तो दुसऱ्या वाडीमध्ये राहायचा, म्हणजे 2-3 वाडी, आमच्या वाडीपासून 2-3 वाडी सोडल्यानंतर त्याची वाडी होती। तर गावामध्ये एक डॉक्टर होते आणि त्यांच्या मेडिकलमध्ये तो कामाला होता। आता त्याचं कामाचं वेळ होतं ते सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत, असं त्याचं ते पूर्ण दिवस बिझी असायचं। बाकी त्याला कामं फारशी करायला मिळायची नाही त्याची वैयक्तिक। तर त्याला शेती करण्याची भरपूर आवड होती, म्हणजे तो जवळजवळ 20-25 गुंठ्यामध्ये भात शेती किंवा बाकीची इतर सगळी पिकं घ्यायचा आणि त्याला खूप शेतीची आवड होती। तर ह्या वर्षी ना त्याने भात शेती मोठ्या प्रमाणावरती केली होती। आता भात कापणीचा सीझन आला होता, नोव्हेंबर आला होता आणि भात अगदी पिकून असं पिवळं धम्मक झालेलं आणि ते कापणीला आलेलं। परंतु आता माणसं कुठे मिळतात, तर माणसं मिळत नसल्यामुळे तो अगदी विवंचनित होता आणि दिवसभरात तो मेडिकलमध्ये कामाला असल्यामुळे त्याला वेळ मिळायचा नाही। तर तो एके दिवशी मला म्हणाला की दिलीप, आपल्या गावापासून काही अंतरावर दुसरा जो गाव लागतो त्या गावामध्ये एक कातकरी समाजाची वस्ती आहे, म्हणजे आदिवासी टाईप लोक असतात ना, त्यांची अशी वस्ती आहे एका असं जंगलमय भागामध्ये। तर तिथे ते 15-1 कुटुंब राहतात। तर तिथली माणसं अशी कोणाच्या तरी कामाला वगैरे जातात। तर तिथल्या माणसांना माझं भात कापण्यासाठी म्हणून बोलवायचं आहे, तर तू जाशील का माझी 2 व्हीलर घेऊन त्या कातकरी समाजाच्या लोकांकडे, सांगशील का त्यांना भात कापणीसाठी यायचं आहे म्हणून बापूकडे। मला ते ओळखतात, कारण ते दवाखान्यामध्ये कधीतरी येतात आजारी पडल्यानंतर, त्यामुळे मला ते ओळखतात। तर मी म्हटलं, अरे मला ओळखणार नाही, तुला ओळखतात म्हणून मला ओळखणार नाही ना, तर आपण एकत्र जाऊ। तर तो म्हणतो की दिवसभर हे मेडिकलच्या सगळ्या ह्या व्यापामध्ये मी अडकलेला असतो, रात्री माझी 9 वाजता ड्युटी संपते, त्यानंतर मग जाणार कधी। तर मी म्हटलं ठीक आहे, रात्री तुझी ड्युटी संपल्यानंतर आपण जेवून बिवून मग नंतर जाऊन येऊ रात्री उशिरा। तर तो म्हणाला ठीक आहे, मग आज संध्याकाळी मी मेडिकल बंद करतो 9 वाजता आणि मग मी तुला कॉल करतो म्हणून। तसं त्याने दिवसभराचं त्याचं काम संपल्यानंतर रात्री 9 वाजता मेडिकल बंद केलं आणि मला कॉल केला की दिलीप, अरे तिकडे जाऊन येऊया ना कातकरी समाजाच्या लोकांकडे। तर मी म्हटलं हो ठीक आहे, येऊया। तर तो म्हणाला की तुझा भाऊ जो आहे ना सचिन, त्याला पण घेऊन ये, म्हणजे रात्रीचं जातोय तर सोबत होईल म्हणून, टेबल सीट आपण स्कूटरने जाऊ म्हणून। तर मी म्हटलं ठीक आहे। तर मी त्याला सांगितलं की आता तू जा, फ्रेश हो, घरी जाऊन जेवून बिवून सगळं व्यवस्थित कर आणि तोपर्यंत मी पण जेवून तुझ्या घरापर्यंत येतो आणि तिथून आपण जाऊया म्हणून। तसे आम्ही घराकडे जेवलो, माझ्या भावाला सचिनला सांगितलं की बापूबरोबर आपल्याला जायचं आहे म्हणून, आणि आम्ही 10-10:30च्या दरम्यान आम्ही बापूकडे चालत त्याच्या घरी पोचलो। त्याचं पण जेवण झालं होतं आणि 10:30ला आम्ही ट्रिपल सीट त्याच्या मोटरसायकलने त्या दुसऱ्या गावामध्ये असलेल्या त्या कातकरी समाजाच्या वस्तीकडे जायला निघालो। 10:30 पावणे 11चा वेळ होता। तर आमच्या गावाची सीमा संपल्यानंतर एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांची वस्ती होती। आता आमच्या गावाच्या सीमेवरती एक असं मेडेश्वर म्हणून असं देवस्थान आहे, मेडेश्वराचं देवस्थान असं म्हणतात तिथे। तर तिथे एक प्रथा आहे त्या सीमेवरती की आमच्या गावातून जर त्या दुसऱ्या गावामध्ये कोण जात असेल तर एक दगड घ्यायचा आणि तिथे असं त्या देवस्थानाकडे टाकायचा, म्हणजे तिथे बरेच लोक, आता पूर्वपार अशी एक ती प्रथा आहे की तिथे जाताना एक दगड टाकायचा आपण आणि मग पुढे जायचं, किंवा दुसऱ्या गावातून आमच्या गावात येताना पुन्हा एक दगड टाकायचा आणि आमच्या गावामध्ये प्रवेश करायचा, अशी तिथली ती रीत आणि प्रथा आहे। त्याप्रमाणे आम्ही त्या मेडेश्वराच्या देवस्थानाकडे थांबलो तिघेही। तर तिथे कोणीतरी बत्ती लावलेली संध्याकाळी
तर ती पेटत होती. आजूबाजूला घरं नाही आहे, तो पूर्ण जंगलमयी भाग आहे. म्हणजे दोन्ही साईडने भली मोठी जंगलं, झाडं झुडपं आणि एकदम असा भयानक तिथला परिसर आहे तो. आजूबाजूला वस्ती नाही 3-4 किलोमीटरवर तर तिथे आम्ही तिघांनी थांबलो. तिथे नमस्कार केला, तिथला अंगारा लावला आणि मग तिथे 3 दगड आम्ही तिघांनी टाकले आणि पुन्हा स्कूटरवर बसून आम्ही मग त्या कातकरी समाजाच्या लोकांच्या त्या वस्तीकडे निघालो. तर आता त्या सीमेवरनं 10 ते 12 किलोमीटर अंतरावरचे त्यांची घरं होती अशी जंगलमय भागामध्ये. कारण आदिवासी टाईप ती लोकं आहेत कातकरी समाजाची, त्यामुळे ती इतर वस्तींपासून थोडी वेगळी राहतात. तर तिथे पोचेपर्यंत आम्हाला 11:15-11:20 झालेले. तर ती 10-15 जी कुटुंबं होती झोपडे करून राहतात ती. तर बऱ्यापैकी आता ते सगळेजणं झोपलेले होते आणि 1-2 फक्त झोपड्यामध्ये ते रॉकेलचे दिवे असतात ना ते पेटत होते. तर आम्ही तिथे जाऊन हाक मारली. तिथला तो जो मुख्य होता त्यांच्या वस्तीचा ना, त्याचं नाव होतं सुरेश. तर बापूने त्याला हाक दिली, सुरेश, ए सुरेश. तर पहिल्यांदा 1-2 हाकेला त्याने ओ दिली नाही. त्यानंतर पुन्हा बापूने जोरजोरात हाका दिल्या त्या सुरेशला, म्हणजे त्यांच्या त्या वस्तीच्या प्रमुखाला, ए सुरेश. मग तो हातामध्ये तो रॉकेलचा दिवा घेऊन बाहेर आला आणि म्हणला, कोण आहे? तर त्याने असा दिवा वरती केला आणि बघितलं तर बापू. मग त्याला बापूला त्याने ओळखलं. अरे तो म्हणतो, अरे बापू, एवढ्या रात्री काय काम काढलंस? एवढ्या रात्री आमच्या वस्तीवर आला तो, आता वाजले किती? 11:30 वाजत आले. तर बापूने मग त्याला सांगायला सुरुवात केली की अरे मी भात शेती केली आहे ना, ती शेती आता पिकायला आली आहे, पूर्ण पिवळी धमक झाली आणि कोण माणसं मिळत नाही. त्यासाठी तुमच्याकडची माणसं जर 5-6 जर उद्यापासून आली तर भात कापून होईल, तुमची काय मजुरी आहे ती मी देईन म्हणून. तर तो म्हणतो की ठीक आहे, उद्यापासून आम्ही येतो, पण एवढ्या रात्री तुला यायची गरज नव्हती ना, दिवसाचं वगैरे यायचं. तर बापू म्हणतो, अरे मला मेडिकलच्या सगळ्या त्या व्यापामध्ये यायला मिळत नाही म्हणून आत्ता मी आलो आहे, यांना दोघांना सोबत आणलं आहे म्हणून. तर तो म्हणाला, ठीक आहे, आता तुम्ही आलात ना तर सांभाळून जा आणि हा एक काम करा, वाटेत कुठेही गाडी न थांबता निघून जा, वाटेत कुठेही गाडी थांबवू नका. हे त्यांचं वाक्य ऐकल्यावरती आम्ही तिघांनी एकामेकाकडे बघितलं त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये. म्हटलं हा असा काय बोलला की वाटेत गाडी कुठे न थांबवता निघून जा. तर मग आम्ही एकामेकांकडे बघितलं आणि म्हटलं ठीक आहे म्हणून. आता एखाद्याची बोलण्याची पद्धत असते ना तशी, म्हणून आम्ही ते असं म्हटलं आणि मग यायला निघालो. आता यायला निघालो तर आमच्या डोक्यामध्ये तेच चक्र चालू आहे की तो असा काय बोलला सुरेश की गाडी कुठे न थांबवता निघून जा, वाटेत कुठे तुम्ही थांबू नका म्हणून. आता ते थोडा वेळ तो आमच्या मनामध्ये विषय होता आणि आम्ही गप्पा गोष्टी करत ट्रिपल सीट पूर्ण गडद असा काळोख आणि त्या काळोखातून त्या रस्त्यावरनं आम्ही आमच्या गावाकडे यायला निघालो. म्हणजे आमच्या गावाची सीमा 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती होती आता, आणि तिथून मग आम्ही आमच्या गावामध्ये प्रवेश करणार होतो. गावाची सीमा 3 किलोमीटर अलीकडे असताना एक असा प्रकार घडला की त्या रस्त्यावरती गाडीच्या उजेडामध्ये समोर आम्हा तिघांना गाडी चालवताना एक असा कासव दिसला रस्त्याच्या मधोमध्ये, असा भला मोठा कासव. तर बापू सांगतो, अरे दिलीप, अरे सचिन, तो बघा कासव, तो कासव घेऊया का आपण? तरी म्हटलं चल, अरे रात्रीचं कुठे कासव घेऊया, हे काय, चल तू म्हटलं पुढे चल, त्याला साईड माराने. मग बापूने त्याला त्या कासवाला साईड मारली आणि आम्ही पुढे आलो. पुढे एक अर्धा किलोमीटर आलो असो आम्ही. दोन्ही साईडला आता पूर्ण घनदाट असं जंगल, मोठमोठे वृक्ष आणि झुडपं आणि किर्र असा सगळं वातावरण ते असे भयानक. कारण सीमेवरचं जे वातावरण आहे ते असं खतरनाक असतंच. सीमेवरचा चाळा असं म्हणतात त्याला, आणि तिथे मग ते वाईट शक्तींचा आजूबाजूला सगळा सहवास असतो, वास असतो. त्यामुळे तो वातावरण थोडंसं वेगळं असतं सीमेवरचं, एक भयानक वातावरण असतं, खास करून 12च्या दरम्याने. तर थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा रस्त्याच्या मधोमध्ये भले मोठा असा खेकडा दिसला. त्याच्या नांग्या अशा वर होत्या आणि तो हळूहळू त्या रस्त्यावरनं चालत होता. आता बापूने पुन्हा एकदा आम्हाला दाखवलं, अरे तो बघा केवढा मोठा खेकडा रस्त्यावरनं जातोय, अरे थांबूया काय, याला घेऊया काय, पकडूया काय? पुन्हा त्याला मी सांगितलं, अरे बापू तू वेळ लागलाय का तुला? म्हटलं ह्या नको त्या गोष्टी तू दाखवतोस, चल. आता तू बघितलंस ना सुरेशने काय सांगितलं की गाडी कुठे न थांबवता तुम्ही निघून जा म्हणून, कुठे थांबू नका म्हणून. आता बापूने गाडीचा स्पीड बऱ्यापैकी वाढवला. आत्ता आम्ही प्रवास करत करत त्या काळोखातून, त्या घनदाट जंगलातून आमच्या सीमेच्या 200 ते 250 फूट मागे आलो होतो. म्हणजे आता 200 ते 250 फुटावरनं त्या सीमेवरनं आम्ही त्या मेडेश्वराच्या देवस्थानाकडनं पुढे आमच्या गावामध्ये प्रवेश करणार होतो.
एवढ्या इतपत आम्ही जवळ आलो होतो आणि तेवढ्यात एक अशी भयानक घटना घडली. गाडी आमची सुरू आहे, त्याचा गाडीचा जो प्रकाश आहे तो पुढे रस्त्यावर लांबपर्यंत असा पडतोय आणि अचानकपणे दोन्ही बाजूने झुडपातून 2 सशांनी उडी मारली आणि आमच्या गाडीच्या समोर येऊन ते उभे राहिले आणि बापूने असा ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. आता जी होता होतं ना तेच झालं, कारण सुरेशने सांगितलेलं की गाडी तुम्ही न थांबता घरी निघून जा म्हणून. आणि तेच झालं होतं की बापूने अचानक गाडी त्या सशांना बघून थांबवली आणि बापू म्हणाला, अरे दिलीप, अरे सचिन, अरे ते बघा पांढरे शुभ्र ससे, ते बघा समोर उभे आहेत रस्त्यावरती. आता ते ससे अगदी आमच्याकडे तोंड करून असे शांतपणे बसलेले आणि त्यांचे ते लाल बुंद डोळे असे त्या गाडीच्या लाईटवरती चमकत होते. आता हे सगळं आम्ही बाकीच्या गोष्टी विसरलो. आता बापू आम्हाला काय सांगतोय की ह्या सशांना आपण पकडायचं म्हणून. आता ह्या गोष्टींचं आम्हाला भान राहिलं नव्हतं की सुरेशने काय सांगितलं होतं की आम्ही आता सीमेवरती रात्रीचे 12 वाजलेत आणि आपण हे काय करतो, ह्या गोष्टी आम्ही विसरलो. आता तिघांना आम्हाला तो एक मोह झाला की ह्या सशांना पकडायचं, कारण असे बरे धष्टपुष्ट असे ससे होते. तर बापू म्हणाला, सचिन तू डावीकडनं जा, दिलीप तू उजवीकडनं जा, मी त्यांच्या चेहऱ्यावरती लाईट मारून धरतो म्हणजे त्यांना थोडेसे ते संमोहित होतील आणि तुम्ही असे मग बाजूने जाऊन त्या सशांना पकडा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तू म्हटलं गाडी बंद करू नको, गाडी फुल रेस कर आणि गाडीचा उजेड आहे तो त्यांच्यावरती पडवते, त्यांच्या डोळ्यावरती. आणि आम्ही हळूहळू त्या सशांपर्यंत पोहोचलो आणि त्या सशांना आता आम्ही पकडणार. एवढ्यात त्यांनी पुन्हा एकदा उड्या मारल्या, अशा टुनटुन उड्या मारल्या आणि थोडे पुढे जाऊन पुन्हा ते तसेच उभे राहिले आणि आमच्याकडे बघतायत. तर बापूने हळूहळू गाडी पुढे घेतली आणि म्हणाले की अरे आता हळूहळू त्यांना न समजता तुम्ही दोघेजण जा आणि त्यांना पकडा. तसे आम्ही हळूहळू त्या रस्त्याच्या कडेनं पुन्हा एकदा त्या सशांपर्यंत पोहोचलो आणि आता त्या सशांना पुन्हा एकदा धरणार दोन्ही हाताने आम्ही दोघेजण. पुन्हा एकदा त्यांनी उडी मारली आणि पुढे जाऊन पुन्हा एकदा ते रस्त्याच्या मधोमध बसले. आता बापू काय म्हणतोय आम्हाला की अरे एकदम सावधपणे जा, तुम्ही त्यांना समजायला देऊ नका, नाही तर थोडं मी गाडी हे करू का, लाईट बंद करू का. तर आम्ही म्हटलं लाईट वगैरे काय बंद करू नकोस, तो लाईट सुरूच ठेव. आम्ही त्यांना पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न करतोय. आता पुन्हा सेम तशीच कंडिशन, ते मधोमध रस्त्याच्या उभे आहेत. बापूने हळूहळू गाडी त्याच्या पुढेपर्यंत घेतली आणि 10 फुटाचं अंतर होतं. आम्ही हळूहळू त्या सशांपर्यंत पोचलो. जसे आम्ही पोचलो आणि त्यांना पकडण्यासाठी म्हणून आम्ही आता त्यांना हात घालतोय, पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण ते ससे आमच्या काही हातात येईना. आम्ही दोन्ही हाताने पुन्हा एकदा त्या सशांना असं पकडण्याचा प्रयत्न करतोय. ससे आम्हाला तिकडे दिसत आहेत की ते बसले आहेत किंवा ते पांढरे शुभ्र ससे असे धष्टपुष्ट, त्यांचे डोळे चमकत आहेत. त्यांना धरण्याचा प्रयत्न करतोय पण ते हातात येत नव्हते, परंतु ते आम्हाला दिसत होते की त्या ठिकाणी ते बसलेले आहेत, पण हात आमचा तो त्या सशांच्या शरीरातून आरपार जात होता. आता हा प्रकार बापूने बघितला आणि आमची ट्यूब पेटली की आमच्या हातून हे काय घडलं. बापू ओरडला, अरे दिलीप, सचिन, या पटकन या गाडीवरती बसा, ते मरून जाऊ दे ससे, तुम्ही पाठी या. तसे आम्ही धावत आलो आणि बापूच्या मागे बसलो ट्रिपल सीट. आणि आता बापूने गाडी पूर्ण रेस केली आणि तो सुरू करणार गाडी आणि पुढे आम्ही जाणार. एवढ्यात ते ससे धावत आले आणि पुन्हा एकदा आमच्या गाडीच्या समोर येऊन आडवे उभे राहिले. आणि जसा बापू पुढे जातोय तसे ते आडवे पुढच्या चाकाकडे यायला लागले. बापू म्हणतोय आता काय होतंय ते काय कळत नाही, आता करायचं काय. अरे म्हणता हे ससे नाही आहे, त्या सुरेशने आम्हाला सांगितलंय ना, ती 100% भुताटकी आहे. आम्ही फसलोय आता या सगळ्या चक्रव्यूहामध्ये. आता मी त्याला सांगितलं, बापू एक काम कर, मरू देत ते ससे, ते समोर आले तरी चालते, त्यांच्या अंगावरनं गाडी घाल आणि पुढे जाऊया. तर बापूने आता फुल गाडी रेस केली आणि आता तो त्या सशांच्या अंगावरनं गाडी घालणार. ते ससे आता बऱ्यापैकी जवळ आले, म्हणजे 1 फुटाचं अंतर राहिलं होतं आणि धाडकन गाडी बंद पडली. लाईट पण बंद झाली आणि गाडी पण बंद पडली. आणि बापू तेवढ्यात आम्हाला म्हणाला, सचिन, दिलीप, गाडीवरनं कोणी उतरायचं नाही, गाडीवरतीच बसून राहा. आम्ही गाडीवरती बसलोय, ते ससे आमच्या समोर उभे आहेत आणि बापू पुन्हा त्या किक मारून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी काय सुरू होत नव्हती. तसं आम्ही ते तिघे गाडीवरनं मात्र कधीच उतरलो नाही, तसेच बसून राहिलो एकमेकांना पकडून घट्ट. तर बापू म्हणतोय,
अरे आता आपण करायचं काय? तर म्हटलं काही नको. तेवढ्यात ते ससे उड्या मारत मारत आमच्या गाडीच्या गोल फिरायला लागले. हा एक भयानक प्रकार आम्ही तिथे अनुभवत होतो. ते ससे गोल 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 आमच्या भोवती टन असे उड्या मारत फिरत होते. आम्ही आता तिघेही गाडी म्हणजे पायाने ढकलून पुढे जाते का यासाठी प्रयत्न करत होतो, पण गाडीची दोन्ही चाकं अशी लॉक होतात ना, त्याप्रमाणे लॉक झाले. म्हणजे गाडी पुढे पण जात नव्हती आणि मागे पण जात नव्हती. आता आमच्या गावची सीमा ही फक्त 100 फुटाच्या अंतरावरती होती. म्हणजे 100 फूट गेल्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये प्रवेश करणार होतो. आणि तिथे लावलेला तो मेडेश्वराला जो दिवा होता ना, तो दिवा आम्हाला दिसत होता. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय गाडी कशी तरी पुढे नेण्याचा, पण गाडीवरनं आम्ही उतरत नव्हतो. बापू सांगत होता गाडीवरनं जर आम्ही उतरलो तर नक्कीच आपल्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट घटना घडणार आहे. गाडीवरनं कोणी उतरू नका. आम्ही एकमेकांना धरूनच पायाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी चालत नव्हती. आणि ते ससे गोल 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 आमच्या भोवती फिरत होते. एक 10-15 मिनटं हा प्रकार चाललेला. आणि आता मी बापूला सांगितलं, बापू, सचिन, आता आपल्याकडे पर्याय नाही. आपण गाडी इथेच टाकायची आणि म्हटलं पळत पळत आपल्या गावाची सीमा गाठायची. जिथे मेडेश्वराचं देवस्थान आहे ना, तिथे जाऊन आपण उभं राहायचं. तसं आम्ही हळू गाडीचं स्टँड लावलं आणि तिघेही गाडीवरनं पटकन उतरलो आणि धावत 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 त्या सीमेपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतोय, धावतोय. आम्ही जसे धावायला लागलो तसे आमच्यासोबत आमच्या पाठून ते ससे देखील उड्या मारत मारत आमच्या मागे यायला लागले. आम्ही कसे तरी त्या 100 फूट अंतर ते धावत धावत कसं तरी एकदम पार केलं आणि जे मेडेश्वराचं देवस्थानाची जो दिवा लावलेला त्या दिव्याच्या तिकडे पोहोचलो. आणि एकच फक्त असं मनामध्ये आणलं की देवा मेडेश्वरा, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचव. कारण तो आमच्या सीमेचा राखणदार होता आणि त्याला आम्ही गारणं घातल्याने पुन्हा एकदा तिथला जो अगरबत्तीचा जो बुका पडलेला तिथे तो आम्ही कपाळाला लावला आणि नमस्कार केला की देवा मेडेश्वरा, ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला वाचव, आम्ही अडकलोय. आणि आम्ही असं म्हणता पुन्हा एकदा त्या सीमेवरनं त्या मागच्या बाजूला बघितलं, जिथे आम्ही गाडी होती, जिथे आम्हाला ससे दिसलेले, तिथे आता कोणच नव्हतं. ना ससे होते ना कोण नव्हतं, कोणीच नव्हतं. सगळं वातावरण अगदी शांत होतं आणि आमची गाडी तिथे आम्ही जी उभी करून ठेवली ना, ती आम्हाला दिसत होती. एक 15-20 मिनटं आम्ही त्या देवस्थानाकडे त्या मेडेश्वराचा नामजप करत राहिलो की देवा आता करायचं काय? आता ती गाडी तर आम्हाला आणायला जायची आहे, पुन्हा त्या दुसऱ्या गावाच्या सीमेमध्ये जायचं आहे. आता 15-20 मिनटं नामजप केल्यानंतर आम्ही तिघांनी ठरवलं की डेअरिंग करायची आणि ती गाडी जाऊन घेऊन आणायची म्हणून. आणि त्यानंतर मग हळूहळू आम्ही चालत चालत पुन्हा एकदा त्या सीमेवरनं दुसऱ्या गावाच्या सीमेत प्रवेश केला. आणि आता गाडीकडे गेलो. गाडी आता जशी गेलो ना, गाडीची किक ह्याने मारली बापूने आणि गाडी लगेच चालू झाली. आणि मग तिघे आम्ही बसून पुन्हा एकदा त्या मेडेश्वराच्या देवस्थानाकडे आलो. तिथे नमस्कार केला. म्हटलं बाबा वाचवलंच तू आम्हाला ह्या सगळ्या प्रकारातून. आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी सुरेश आणि त्याची माणसं भात कापायला आलेली. तेव्हा बापूने दुपारी जेव्हा डब्बा घेऊन तो शेतावरती गेलेला ना, तेव्हा बापूने सुरेशला विचारलं की अरे रात्री आम्ही एक विचित्रच अनुभव घेतला रे बाबा त्या सीमेवरती म्हणून. आणि झालेला सगळा प्रकार मग बापूने सुरेशला सांगितलं. तर त्याने सुरेशने सांगितलं की त्या सीमेवरनं रात्री अपरात्री आम्हीसुद्धा येतो, पण बऱ्याच वेळी असे प्रकार त्या सीमेवरती घडतात. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की त्या सीमेवरती तुम्ही त्या रस्त्याने जात असताना कुठे न थांबता घरी जा म्हणून. आणि तुम्ही थांबलात म्हणून हा प्रकार तुमच्या बाबतीमध्ये घडला. तर मित्रांनो, असा एक भयानक प्रकार आम्ही त्या दिवशी त्या गावच्या सीमेवरती अनुभवला होता. आणि आम्ही आमचा जो सीमेचा राखणदार आहे गावचा मेडेश्वर, श्रीदेव मेडेश्वर, त्याच्या कृपेने आम्ही त्या ठिकाणी वाचलो होतो. तर मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा, कथेच्या खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तुमच्या सीमेवरती किंवा सीमेच्या संदर्भात तर कमेंट करून नक्कीच सांगा. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.